हिरे, अगं हिरे, चल की. हिरे, लवकर जा. हो हो, आली आली. चल लवकर, उशीर झाला तर मग यायला पण उशीर होईल. हो, चल चल. अरे हे बघ. अरे हे हो हो, चला चला. वहिनी, हे घ्या दूध. मूवी बढे हिरकणीच्या सासूबाईच्या रोल मध्ये बरं का. तुम्हाला मी एक एक कॅरेक्टर समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. चल लवकर, उशीर झालाय तर मग यायला पण उशीर होईल. हो, पण मी तर इथेच थांबणार. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आलेलो आहोत. फिरूया ना. नाही, मी तर चालली. चल, फिरूया. अरे, गडाचे दरवाजे तर बंद झाले. आता मी काय करणार? माझं बाळ घरी एकटं आहे. भूक लागली असणार त्याला. कृपया गडाचे दरवाजे उघडा. माफ करा, महाराजांचा असा आदेश आहे की सायंकाळी 6 वाजल्याच्या नंतर कोणालाही घराच्या बाहेर प्रवेश द्यायचा नाही. म्हणून आम्हाला माफ करा. कृपया दरवाजा उघडा. माझं बाळ घरी एकटं आहे. कृपया दरवाजा उघडा. माफ करा, आम्ही दिलगीर आहोत. कधी आपल्याला नाही जाऊ देतील. आणि अशा या संघर्षमय परिस्थितीमध्ये हिरकणी बुरुज चढून खाली उतरते. तिथल्या पहारेकऱ्याला बेशुद्ध करून ती गड चढते आणि बुरुज चढून आपल्या बाळासाठी एवढा उंच बुरुज सर करून हळूहळू घराकडे येते. हिरे, आली ग तू. पण तुला इतका उशीर का झाला? मी गड उतरून आली. बापरे, देवा रे देवा. हे घे तुझं बाळ. माझं बाळ.
हिरकणीला पाहिलं का? आम्हाला काय माहिती, असेल ते इकडेच कुठे, जा शोधा. तुम्हाला महाराजांनी बोलवलेलं आहे. त्यांच्या दरबारात तुम्हाला बोलवलेलं आहे. आई, तुमचं नाव काय? महाराज, मी हिरकणी. आम्ही असे ऐकले आहे की काल तुम्ही गड उतरून गेलात. हा पराक्रम खरा आहे का? हो महाराज. हा पराक्रम आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. नाही महाराज, काल जी गड उतरून गेली होती ती एक आई होती, पण आता माझं बाळ माझ्या जवळ आहे. आई, तुमचं हे धाडस पाहून आई, तुम्ही जे धाडस केलं आहे ते मोठ्या योद्ध्यांनाही करणं शक्य नाही. मी तुम्हाला एक साडी चोळी देतो. आई, बाळाचं नाव काय? महाराज, माझे धनी मोहिमेवर गेले असल्यामुळे बाळाचं अजून बारसं झालं नाही. महाराज, तुम्हीच एक नाव ठेवा. अशा दुष्काळ मातीच्या पोटी या बाळाचा जन्म झालेला आहे. याला साजेशी अशी एक